लोकसभा निवडणुकीवरून अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला। मतांसाठी उद्धव ठाकरेंकडून मुस्लिमांचं लांगुलचालन सुरू असल्याचं अमित शहा म्हणाले। तर सीएए कायद्यावरून शहांनी ठाकरेंना कसं घेरलंय पाहूया। मेरा उद्धव जी से रिक्वेस्ट है कि कानून चाहिए या न चाहिए, उनको अल्पसंख्यकों के वोट चाहिए। एपीसमेंट की पॉलिटिक्स इसलिए आज उद्धव ठाकरे कर रहे हैं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल केलाय। सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध आहे का असा सवाल करतानाच मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरे तुष्टीकरण करत असल्याची टीका अमित शहांनी केली। मेरा उद्धव जी से रिक्वेस्ट है कि कानून चाहिए या न चाहिए, वो स्पष्ट करो पहले। क्या उद्धव जी बोल सकते हैं कि कानून नहीं आना चाहिए? मैं आज उनका आह्वान करता हूं, देश की जनता के सामने, महाराष्ट्र की जनता के सामने स्पष्ट करें कि सीएए नहीं होना चाहिए। हिंदू शरणार्थियों को, बौद्ध शरणार्थियों को, जैन, बौद्ध और क्रिश्चियन शरणार्थियों को नागरिकता नहीं मिलनी चाहिए। एक बार उद्धव जी स्पष्ट करें जरा। आपका इशारा आई वॉस आप कर रहे हो, टाइमिंग का सवाल दिख रहा, तत्व का क्यों चर्चा नहीं करते हो? आपका इशारा बाल ठाकरे की तरफ। नहीं, मेरा तो उनकी ओर है। बाल ठाकरे साहब तो अब रहे नहीं, वो स्पष्ट करे। क्योंकि वो पहले बोलते थे जो नहीं, पार्लियामेंट में भी बोले हैं। अब उनको अल्पसंख्यकों के वोट चाहिए। एपीसमेंट की पॉलिटिक्स इसलिए आज उद्धव ठाकरे कर रहे हैं, हम नहीं कर रहे। एक नवीन कायदा ते आता आणतायत देशात, कोणता? तो सीएए। म्हणजे हा निवडणुकीचा जुमला आहे। यांना फक्त धर्माधर्मामध्ये भेद करायचा आहे, मारामारी करायची आहे, दंगली पेटवायच्या आहेत। इंडिया नावाची आपली जी आघाडी झाली ती देशभक्तांची आघाडी आहे। म्हणजे ही निवडणूक देशभक्त आणि द्वेषभक्त अशी होणार आहे। अजून देखील काश्मीरचं 370 कलम काढलं, ज्याला आम्ही पाठिंबा दिला होता। अजूनही काश्मीरमध्ये निवडणुका घेत नाहीयेत। म्हणजे घर सोडून पळून गेलेले, पळावर लागलेले काश्मीरी पंडित आहेत, त्यांना काश्मीरमध्ये पुन्हा सुरक्षित तुम्ही नेऊन दाखवा पहिलं। म्हणजे पंतप्रधान समुद्राच्या बुडाशी जातात, तळाशी जातात, पाण्याच्या तळाशी जातात, पण मणिपूरमध्ये जात नाहीत। काय मणिपूरमध्ये जे भयभीत झाले ते हिंदू नाहीयेत? अमित शहांच्या टीकेला ठाकरेंकडून संजय राऊतांनीही उत्तर दिलं। ठाकरे गटाचा सीएएला विरोध नाही, पण शरणार्थी जनतेचा आकडा 1 कोटी असून त्यांच्या रोजगाराचं काय, असा सवाल राऊतांनी केला। आम्ही 370 लाही विरोध केला नाही आणि आम्ही सीएएला विरोध केलेला नाही। एखादी गोष्ट राष्ट्रहिताची असेल त्याला आम्ही कधी विरोध करत नाही, पण तुमच्या राबवण्यामागचे तुमचे जे विचार आहेत ते राष्ट्रहिताचे आहेत का की राजकीय फायद्याचे आहेत, हा आमचा मुद्दा आहे। या देशामध्ये 1 कोटीच्या पेक्षा जास्त लोक येणार आहेत असं ते म्हणतात। मग या देशामधले जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होईल बरं का? सीए कायद्याविषयी अजून अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत। मोदी सरकारनं सोमवारी अधिसूचना जारी करून जो सीएए कायदा देशात लागू केला तो कायदा काय आहे हेही समजून घेऊया। पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळणार। धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून पळ काढावा लागला आहे त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल। हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या 6 धर्मीय अल्पसंख्याकांना नागरिकत्व मिळणार आहे। सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्ष राहणं आवश्यक। मात्र या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन 6 वर्षावर आली आहे। उद्धव ठाकरे मतांसाठी मुस्लिमांचं लांगुलचालन करत असल्याचं अमित शहा म्हणतात आणि मुस्लिम आमच्या सोबतच आहेत हे सध्या उद्धव ठाकरे जाहीर सभांमधून सांगतायत। त्याचवेळी ठाकरे भाजपच्या हिंदुत्वावरून आक्रमण करत आहेत। आज जे भारतीय जनता पक्षाची लोक बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, पण मी हिंदुत्व न सोडता देखील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती माझ्यासोबत येतोय। जे हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मला शिकवलं ते हिंदुत्व घरातली चूल पेटवणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व एक घर पेटवणारं हिंदुत्व आहे।
तुमचे मोदीजी विश्वगुरु तिकडे पंतप्रधान म्हणून बसलेत, मग अशा माणसाच्या राजवटीत हिंदूंना आक्रोश करावा का लागतो आहे? मी तर त्यांना भाडकाऊ किंवा भाडोत्री जनता पक्ष म्हणतोय. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचाच भाग आहे आणि मुस्लिम समाजाला उद्धव ठाकरेही आवाहन करत आहेत. त्यामुळेच मुस्लिम वोट बँकेवरून आतापर्यंत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर भाजपच्या टार्गेटवर ठाकरेंची शिवसेना आली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.